कल्याणमध्ये स्टेशन परिसरामध्ये बस डेपो परिसरात 25 ते 30 नागरिकांना कुत्र्यानं चावा घेतलेला आहे। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत। त्यामुळे आता दुकानदारांनी संरक्षणासाठी काठ्या बाळगायला सुरुवात केली आहे। ठाण्यामध्ये प्रकल्पांसाठी 3749 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। यापैकी 2899 झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे असा दावा वृक्ष प्राधिकरण विभागानं प्रस्तावित केलेला आहे। तर 848 झाडं तोडली जाणार आहेत। पुण्यातील शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळ सिलेंडर ठेवताच रस्त्याचा भाग खचला आणि मोठा खड्डा पडला। यामुळे महापालिकेच्या निकृष्ट रस्ते कामाची पोलखोल झाली आहे। लाखो कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार केल्याचा दावा महापालिकेने केला होता, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अशी अवस्था होते त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न पेटलेला आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त आक्रमक झालेत। महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर नोटीशीला 7 दिवसांमध्ये उत्तर द्या असे आदेश देण्यात आले। नोटीशीला उत्तर न दिल्यास राज्य शासनाकडे अहवाल पाठवण्याचा इशारा दिला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला अद्यापही 5 ते 6 दिवसाआडच पाणी पुरवठा होतोय, मात्र तरी सुद्धा दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। त्यामुळे याकडे मनपा प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावे अशी विनंती केली जाते। भंडाऱ्यामध्ये सध्या खरीप हंगामामधील धान पिकांची रोवणी पूर्णत्वास येते। रोवणी संपल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर लाखनी परिसरातील महिलांनी रोवणी संपताच नृत्य केलं। भंडाऱ्यामध्ये जंगलातील रानमेवा म्हणजेच नैसर्गिकरित्या उगवणारं मशरूम आता मटणापेक्षाही महाग झालंय। पावसाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे हे मशरूम आता बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झालंय। सध्या या मशरूमचा दर 1000 ते 1200 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पवित्र संकेतस्थळावर तांत्रिक ताण आलाय। काही उमेदवारांना ओटीपी न येण्यासारख्या अडचणी येत आहेत, त्यामुळे प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठीची मुदत 13 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे। मान्यता मिळवण्यासाठी 4 विविध महाविद्यालयांनी सादर केलेल्या अर्जाची त्वरित छाननी प्रक्रिया करावी आणि अर्ज योग्य आढळल्यास आवश्यक मान्यता द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। तसंच पुणे स्थित उच्च शिक्षण संचालनालयानं मान्यतांची पडताळणी करून मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्या यादीसंदर्भात महाविद्यालयांचा समावेश करावा असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। गारगाई धरणाच्या कामाला आता वेग येणार आहे। या धरणातील पाणी बोगद्यानं मोडकसागर जलाशयामध्ये आणून पुढे अस्तित्वात असलेल्या जलवहन व्यवस्थेद्वारे मुंबई शहराला पुरवण्याचं नियोजन आहे। यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमले जाणार आहेत। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील बोरिवली इथल्या लॉन्चिंग शाफ्टचं काम गेल्या 2 वर्षांपासून रखडलंय। लॉन्चिंग शाफ्टच्या जागेवरील अंदाजे 600 बांधकामं हटवून 27,344 चौरस मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे। त्यामध्ये आता MMRDला यश आलंय, त्यामुळे बोरिवली लॉन्चिंग शाफ्टच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे। नवी मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे। या मार्गिकेच्या अंमलबजावणीसह संपूर्ण जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर असणार आहे। त्यानुसार आता मेट्रो 1A आणि मेट्रो 2 अशा एकूण 17.9 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव MMRDA कडून तयार केला जातोय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं BBA, BMS आणि BBM साठी पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये 14,000 विद्यार्थ्यांपैकी 12,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे। तसंच पहिल्या यादीमध्ये 8,000 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय। गौरी गणपती सणासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदा लाल परीचा प्रवास महागडा ठरणार आहे। अलीकडेच एसटीच्या तिकीट दरात 13.5% मोठी भाडेवाढ करण्यात आली। त्या पाठोपाठ महामंडळानं एसटीच्या ग्रुप बुकिंगवर 30% जादा भाडेवाढ आकारणी जाहीर केलेली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे-जून 2026 मधल्या लेखी परीक्षेत धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय।
यावेळी 2 अभ्यासक्रमांना प्रवेशित काही विद्यार्थ्यांनी एकाच वेळी एकाच सत्रात 2 विषयांची परीक्षा दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठानं संबंधितांचे निकाल राखून ठेवले. 41 स्मशान जोग्यांचा एकाच वेळी सर्वाधिक संख्येनं सन्मान करण्याचा एक अनोखा आणि ऐतिहासिक विक्रम DS काटे उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर DS काटे यांनी केलेला आहे. या अभूतपूर्व सामाजिक उपक्रमाची इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झालेली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम करण्यात आला. संत निरंकारी मिशनच्या वतीनं ठाण्यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि रक्तदान केलं. रक्त नाल्यामध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिलं पाहिजे हा दिव्य संदेश देत हे शिबिर भरवलं गेलं. हजारो गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आजही हक्काच्या घरापासून वंचित आहेत. पात्र गिरणी कामगार वारसांना हक्काचं घर कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे गिरणी कामगारांना तातडीनं घरं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेनं केलेली आहे. मुंबई महापालिकेनं फेरीवाल्यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार QR कोड आधारित ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र ही ओळखपत्र बनवण्यासाठी 1,67,05,000 रुपये इतका खर्च होणार आहे. दरम्यान महापालिकेनं आतापर्यंत 55,000 फेरीवाल्यांना ही ओळखपत्र दिली आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. मध्य रेल्वेला वाहतुकीमधून तब्बल 277 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. एप्रिल ते जुलै 2026 या 4 महिन्यांच्या कालावधीत 277 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. या काळात 27.65 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळानं 2025-26 या आर्थिक वर्षात 6.28 लाख प्रवासी आणि 1,362 टन माल वाहतुकीची हाताळणी केली आहे. या कामगिरीसह महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळामध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ 4थ्या क्रमांकावर आहे. श्रावण महिन्यामध्ये 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं यंदा विशेष नियोजन केले. भाविकांना जलद दर्शन मिळावं यासाठी गाभाऱ्यातील अभिषेक यंदा बंद ठेवला जाणार आहे. नाशिकच्या शिवाजी चौकात भर रस्त्यात एका तरुणाला टोळक्यानं बेदम मारहाण केली. या टोळक्यानं तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र मारहाणीचं कारण कळू शकलेलं नाहीये. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची महाराष्ट्रामध्ये आता काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. महामार्गाच्या हद्दीमध्ये नव्यानं ढाबा, हॉटेल, खाद्यगृह किंवा कोणतेही व्यावसायिक बांधकाम उभारायला बंदी घालण्यात आली आहे. महामार्गाच्या सुरक्षा क्षेत्रात परवानगीशिवाय झालेल्या बांधकामांवर सुद्धा कारवाईचे निर्देश देण्यात आले. मुंबई शहरामध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. थुंकणं, सार्वजनिक ठिकाणी कचरा राडारोडा टाकणं, कचरा जाळणं यासारख्या विविध प्रकरणात 4 महिन्यांमध्ये तब्बल 70 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. मुंबई उच्च न्यायालयानं ऑनलाईन शॉपिंग भिवंडी इथल्या गोदामातील सर्व मुदतबाह्य खराब झालेल्या वस्तू FDAकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. या वस्तूंची कायद्यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. अॅमेझॉनला कोणताही अंतरिम दिलासा द्यायला उच्च न्यायालयानं नकार दिलाय. महाराष्ट्र पोलिसांनी आता सायबर गुन्ह्यांच्या मुळावरच घाव घालायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता संशयित आर्थिक आणि कम्युनिकेशन नेटवर्क विरोधात 803 गुन्हे नोंदवलेले आहेत. पोलीस अधिकारी असल्याचं भासवून डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून नागरिकाची 1,67,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात सायबर टोळीचा पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली आहे.